ए बनी जा बॉल आण। बनी तो बॉल घेऊन ये जा। तू का हसतेस आमच्यावर? मी नाही सांगणार बाई। काय आहे, मी जर तुम्हाला काही सांगितलं तर तुम्ही तुमच्या बाबाकडे कंप्लेंट करता ना माझी। आता इथून पुढे मी तुम्हाला काहीही सांगणार नाहीये। आत्याजी सांग ना, आम्ही बाबाला कंप्लेंट नाही करणार। प्लीज सांग ना, सांग ना। नक्की? नाही सांगणार। कसं आहे ना, तुम्ही त्या बनीला आपलंसं केलंय ना, एवढंच तो रडला आणि तुम्ही गेलात आणि लगेच त्याच्याशी फ्रेंडशिप केलीत। पण तुम्हाला एक गोष्ट तर लक्षातच नाही आली, हे घर आहे ना तुमचं, तुमची इस्टेट, ती आता तुमच्या नावावर नाही, त्या बनीच्या नावावर होणार। म्हणजे आता बघ ना, काल तुम्ही जाऊन दार ठोकलं तेव्हा बाबाने तुम्हाला आतमध्ये घेतलं ना, बरोबर ना? बरोबर ना? तसंच आहे आता। म्हणून तुम्हाला सांगते, आता त्याला किती रडू दे, काही करू दे, तरी तुम्ही त्याला आपलंसं करायचं नाही, त्याला भाऊ म्हणायचं नाही, त्याच्याशी फ्रेंडशिप करायची नाही। चिनू म्हणू बस झालं, आता मी पण खेळणार। आता मी नाही बॉल आणत राहणार। ठीक आहे, मग तू एकटाच खेळ, आम्ही दोघं खेळतो आपलं आपलं। इकडे बॉल नाही देणार। पाणी पाणी काय ना, सावकाश। यू ओके? हा, कुठे लागलं बनी तुला? कुठे लागलंय? इथे लागलं का? जास्त लागले का तुला? काय आगाऊपणा चाललाय? हा, काय आगाऊपणा चाललाय? तुम्हाला किती वेळा बोललं मी, असं कोणाला ढकलायचं नाही, कोणाला हात उघडायचा नाही, समजत नाही तुम्हाला? हा, मूर्ख आहात का तुम्ही? आकाश, अरे काय बोलतोस तू? अरे आकाश, तू ह्या मुलासाठी आपल्याच मुलींवर कशाला ओरडतोयस? कारण चूक यांची आहे। आत्या गेले अनेक दिवस मी सगळं काही यांच्या कलेने घेण्याचा प्रयत्न करतोय, पण या पद्धतीने बनीला पाडणं या घरात मी खपून घेणार नाहीये। या सगळ्यामुळेच या दोघींना शिस्त लागत नाहीये। मनू, चीनू, तुम्ही बनीला सॉरी म्हणा आत्ताच्या आता। आकाश, तुम्ही प्लीज मुलींना प्लीज।
यांना सॉरी म्हणावंच लागेल. नाही म्हणा आम्ही सॉरी. काय करायचं ते का? चीनू, चीनू. मनू सॉरी बोल. सॉरी म्हण. मनू तुम्ही बाबांचं ऐकणार नाही आहेत का? हा तुम्हाला समजत नाही? मी बोलतो ना सॉरी बोला त्याला. आता मुलींना चिडून काहीही बोलू नकोस. शांतपणे त्यांच्याशी बोलता येईल ना. त्यांना समजाव आणि सगळ्यात महत्वाचं तुझं डोकं थंड ठेव. हा बघू बाळा मला कुठे लागलं तुला बघू. आता तू बोलत काय बसली आहेस? आजचा स्वयंपाक तुला करायचा आहे आमच्या पद्धतीने. चला कामाला लागा. हो बनी तू ठीक आहेस ना बाळा? बनी तुला कुठे दुखत नाहीये ना? नाही. अरे चला आता स्वयंपाकाला लागा. लहान मुलं आहेत ती, पडणार धडणार तरच मोठी होणार. चला कामाला लागा. हो बाळा काही लागलं तर मला सांग. मी किचन मध्येच. रडू नकोस. या वंच. वसुंधरा आमच्या घरात पहिल्यांदा स्वयंपाक करतेस ना? काही गोष्टी सांगते तुला. हे बघ आमच्याकडे हे असं खोबरं आणि शेंगदाण्याचं जेवण चालत नाही. हा आमच्याकडे मस्त काळ्या मसाल्यातलं झणझणीत तिखट जेवण लागतं सगळ्यांना. तो ट्रॉलीमध्ये काळ्या मसाल्याचा डबा आहे. तो मसाला कसा वापरायचा, किती वापरायचा, ती एक कला आहे. ती तुला शिकून घ्यावी लागेल. दुसऱ्या कुठल्याही पद्धतीचं जेवण आम्हाला चालत नाही. काय गावनी? हो आपल्याकडे तिखटाचं जेवण लागतं. आणि कसं आहे तुला माहितीच होतं ना आपण या घरामध्ये येणार आहोत लग्न होऊन. काहीतरी शिकून घेतलं असशीलच की. नेटवर व्हिडिओ आहेत केवढे तरी, ते पाहिले असशील. हो नाहीतर काय. बघूया आज तुझ्या हातचं जेवण आम्हाला आवडतं की नाही ते. अवनी तिला काय हवं ते काढून दे आणि मदत बिदत करायची काही गरज नाही. माझ्या बरोबर चल, बाकी कामं आहेत तिचं ती करेल. चालेल ना, करेल ती. हो देते. हे बघ हे. बनी ये ना बाळा आत ये. काय झालं बनी? ये ना. बाळा काय झालं रे? आई खाल्लं नाही काहीच? नाही. बहिणी याला खायला नाही दिलं का काही? अगं मी ते वाण सामान आणायला गेले होते ना बाहेर, त्यामुळे मी त्याला खायला द्यायचं विसरले ग. कमाल आहे. एरवी एवढं तोंड चालू असतं त्याचं. सांगायला काय झालं होतं, आम्ही दिलं असतं की खायला. बसला होता तसंच. नाही काही हरकत नाही बाळा. मी पटकन तुझ्यासाठी काहीतरी खायला बनवते. हा अगं आता हे करत बसशील तर स्वयंपाक कधी करणार तू? आई मी त्याला ऍपल कट करून देते. हं. अगं ऍपल खाल्लं तर जेवेल का तो?
आई जेवेल जेवेल तो, कारण सकाळी असं पण त्याने नाश्ता केला नाहीये. मी देते त्याला. तू या घरात यावास ना असं या घरात कुणाला वाटतच नव्हतं. म्हणजे अगदी तुझ्या बाबालाही कुणाला त्रास देऊ नकोस, नाहीतर या घरात जी जागा मिळाली आहे ना ही जायची. चल ये ऍपल खाऊ घालते. काय झालं रे? ऍपल खाऊ घालते ना. आई मी आता डायरेक्ट जेवेनच. बनी बनी चला वंस करेल ते. चला. अवनी होय तुझं झालं की ये. हो हो काम आहे. हो आई आलेच. वसुंधरा सगळं सामान काढून दिलंय तुला आणि काहीही लागलं तर मला हाक मार. हं? चल छान स्वयंपाक कर. आमच्याकडे हे असं खोबरं आणि शेंगदाण्याचं जेवण चालत नाही. हा आमच्याकडे मस्त काळ्या मसाल्यातलं झणझणीत तिखट जेवण लागतं सगळ्यांना. सुशीला अगं फोन घे ना. हा हो घेते. काय का कोणाचा आहे फोन? अहो वसूचा आहे. हा? हॅलो. अगं काल रात्री फोन केला होतास का? बघितलाच नाही मी. आणि मी सकाळी केला तर तू नाही उचललास. हो ग मी पण कामात होते ना, त्यामुळे लक्षच नाही गेलं फोनकडे. कशी आहेस बाळा? बरी आहेस ना? बरी आहे. आणि बनी कसा आहे? मजेत आहे. तुझा आवाज ऐकून इतकं बरं वाटलं ग. गेल्या 9 वर्षात तुझा आवाज ऐकला नाही असा एकही दिवस गेला नाही. पण आता 2 दिवस झाले तुझा आवाज ऐकला नाही. कशी आहेस तू? बरी आहेस ना? बनी कसा आहे? आणि रात्री झोप लागली ना? नाही म्हणजे जागा नवीन, घर नवीन, करमतंय ना तुला बसू तिथे? आई सगळं ठीक आहे. बरं मला सांग ना, मला ठाकूरांच्या पद्धतीने स्वयंपाक करायचा आहे. कसा करू मी? अगं एवढंच ना. काय ग काय झालं? काही नाही हो वसू. अगं कित्येकदा नर्सरीतनं दमून थकून आल्यानंतर पटकन स्वयंपाक करून आम्हाला जेवायला वाढलंयस तू. मग आता काय झालं? हो करते, पण त्यांची पद्धत आपल्यासारखी नाहीये ना. वसू तू अगदी मनापासून स्वयंपाक कर. मला खात्री आहे घरातल्या सगळ्यांना तुझ्या हातचं जेवण आवडेल. हो आई. ठेवू?
झणझणीत तिखट जेवण लागतं सगळ्यांना. चला लवकर जेवायला या. आज नव्या नवरीने स्वयंपाक केलाय. चिनू, मनू, बनी, आदिती, अखिल, आई, आत्या, बाबा. आलोय आलोय. माझ्या नावाने वगैरे आरडाओरड करू नकोस. अगं मी पण राहिलंय कोण नक्की अजून? राहिलंय राहिलंय तुझा नवरा. या आहो आहो. आलो आलो आलो. आला आला आला. बस बसा 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 लवकर बसा. आदिती बस. वहिनी आणि हे हे कोण? अहो हे राहिलेत ना, यांना आवाज द्यायलाच विसरलात तुम्ही. हे आकाशराव. आयुष्यभर काय आकाशराव म्हणायचा प्लॅन आहे का तुझा? हा? मारा ना हाक त्यांना. वसुंधराचे हे आकाशराव. आओ या. बनी थांब रे जरा. आकाश, आज वसुंधरेनी घरात पहिल्यांदा स्वयंपाक केलाय. तू टेस्ट कर, पहिला घास घे आणि सांग तिच्या हाताला चव आहे की नाही ते. टेस्टी. वा चला, आकाशला आवडलं ना, झालं तर मग चला चला करा, सुरुवात करा खायला. चला चला. थँक्यू. छान. वहिनी कमाल झालंय. काकी एकदम टॉप क्लास. वाह सुंदर, मजा आली. जरा वेगळ्या टाईपचं आहे पण झणझणीत आहे. वेगळ्या टाईपचं म्हणजे म्हणजे कुठल्या टाईपचं? अगं आई, त्याने काय फरक पडतोय? जेवण खूप छान झाले.
वसुंधरा एकदम टेस्टी.